उत्पत्तीचा ग्रंथ दुसरं अध्यायाचं वर्णन. उत्पत्तीचा अध्याय मध्ये 25 वचन आहे. देवानं आदामासाठी आकाश, पृथ्वी, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनप्राणी, ग्रामप्राणी निर्माण केले आणि वेगळे वेगळे प्रकारचे वृक्षाचे निर्माण करणारे देव 6 दिवसाच्या सृष्टीचा निर्माण कसं झाला याचा वर्णन उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये दिले. हिब्री लेखकांना असलेली सवय का आहे? घडलेली गोष्टी पहिलं लिहून त्याच्यानंतर ते लोक त्याचा विश्लेषण देते. हे लेखकांचा भाग आहे. पहिल्या अध्यायामध्ये सृष्टीचं निर्माणाचं वर्णन आहे. दुसऱ्या भागामध्ये त्याच्यापेक्षा अधिक जास्त वर्णन आहे. आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सर्वात पहिले 3 वचन बघू. याच्यामध्ये विश्रांती दिवसाचा विषय लिहिलेले असं आपल्याला दिसून पडतो. आणि 4 वचनापासून ते 6 वचनपर्यंत आपल्याला सृष्टीचा निर्माणचा क्रम दिसून पडते. आणि 7 वचनपासून ते 9 वचनपर्यंत मानवाचा निर्माण विषय आणि बागेमध्ये फळाचे झाडं आणि बागेच्या मधामध्ये बरे वाईटाचं ज्ञानचे फळं असे आपल्याला दिसून पडते. आणि 10 वचनपासून ते 14 वचनपर्यंत एदनच्या बागेच्या मध्ये असलेले नदी विषय आपल्याला दिसून पडते. आणि 15 वचनपासून आपल्याला देवानं आदामाचं निर्माण आणि त्याच्या विषयीमध्ये खूप चांगलं दिसून पडते. आणि हे आपल्याला 17 वचनपर्यंत दिसून पडते. आणि 17 वचनपासून मानवाचा प्रत्येक आवश्यकता आणि देवाची जी श्रद्धा आहे. आणि 18 वचनपासून ते 25 वचनपर्यंत आदामाचा भाग आणि त्याची व्यक्तिगत त्याची आवश्यकता. देवानं आदामामधून पसळी काढून आणि त्या पसळीचा निर्माण करून आणि आदामाजवळ त्या नारीला घेऊन जाऊन देव एक कुटुंब तयार करते. कारण आदामाचं एकटे राहणे बरं नाही आहे. याचा वर्णन आपण बघतो. मोशे आपल्या स्टेटमेंटला जाहीर करतो. नवरा आणि बायको ते आपल्या आई वडिलांना सोडून दोघं एक राहणार ह्याविषयी तो सांगतो. आणि 18व्या वचनमध्ये आदाम आणि हवे पाप करायचा अगोदर त्याच्या जीवनाचा निर्माण आणि ते कसे होते हे आपल्याला दिसून पडते. 6 दिवसीचा सृष्टीचा निर्माण आपल्याला आदामाचा
स्वतंत्रता दिसून पडते. आदामाला देवानं जे आज्ञा दिली हे दोघांची प्रतिज्ञा होती. आणि हा अध्याय खूप अद्भुत आहे. आदाम पाप करायचा अगोदर कसा होता हे आपल्याला कळते. आणि त्याचे रिश्ते देवासोबत होते. फक्त रिश्तेच नाही, परंतु आदामानं देवासोबत संगती पण केले. हा रिश्ता आध्यात्मिक होते आणि सृष्टीवर त्याला अधिकार होते आणि तो खूप आनंदानं होते. आणि पाप करायच्या अगोदर ते लोक आदम आणि हवा खूप त्यांच्या जीवनामध्ये ते लोक आनंदित होते. आणि हा अध्याय माहिती देणारा अध्याय 2वा अध्याय आहे. आणि आपण 2वा अध्यायाचे 3 वचनमध्ये बघितले का याच्यामध्ये विश्राम दिवसाविषयी माहिती आहे. मी तुमच्यासाठी वाचतो 2वा अध्याय याचा 1 वचन. याप्रमाणे आकाश, पृथ्वी, त्यातील सर्व काय पूर्ण करून झाले. आकाश आणि पृथ्वी आणि त्यातील सर्व काय संपूर्ण झाले. हे वचन आपल्याला काय सांगतो? सृष्टीचा निर्माण पूर्ण झाले. मानवासाठी लागणारी सृष्टी देवानं पूर्ण रीतीने बनवले. अजून काही देवानं सृष्टीचा निर्माण करायचं नाही, म्हणून पूर्ण सृष्टीचा निर्माण देवानं पहिलाच केले. आणि याच्यानंतर मानवाच्या द्वारा जितके बी खोज झाले याला हिब्री आसा शब्द असे दिले. याचा अर्थ असा आहे की सृष्टीमध्ये निर्माण झालेले वस्तूला घेऊन त्याला क्रममध्ये ठेवणे. बघा, आज जगामध्ये मानवाच्या द्वारा अनेक खोज झाली आहे. आणि हे शोध मानवांना सृष्टीमध्ये असणारे वस्तू याच्याद्वारा त्या लोकांना माहिती काढले. आणि प्रयोगशाळामध्ये त्या लोकांना वस्तूला परीक्षण करून आणि याचा किती उपयोग केला तर याचा माहिती त्या लोकांना काढली मानव उपयोगीसाठी. आणि हे मानवाच्या उपयोगासाठी निर्माण होत आहे. याच्यासाठी कोणता बी शास्त्र आणि शोधकर्ता शोधून काढलेले ते सृष्टीमध्ये असणारे वस्तूच्या द्वाराच त्यांना माहिती काढताय. आणि सृष्टीमध्ये नसणारी कोणत्याही वस्तूचा मानवानं शोध काढून माहिती नाही दिली. याच्यासाठी आपण उत्पत्ती याचा 2रा अध्याय बघलं तर देवानं सृष्टीचा निर्माण पूर्णपणे केले असं आपल्याला दिसतो. देवानं आपल्या कामाला केले. याच्यामध्ये मला आवडतं गोष्टी देवाची का त्याचे काम देव आपला कामासाठी देवानं जे केले तो त्या कामाचे अतिथी नाही, परंतु तो स्वयं आपल्या कामाचे होस्ट होते.
आणि देव सारा जगाचं होस्ट आहे. यासाठी आयोग म्हणतो का तो बोंबलणारा पिल्ल्यांना आहार देणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त प्रभू त्यांना आपल्या शुभ संदेशामध्ये सांगलेले गोष्टी तुम्ही ऐकले तर योहान शुभ संदेश याचा 9वा अध्यायामध्ये याच आंधळ्यापणामध्ये जन्माचं कारण का आहे आणि मानवामध्ये देवाची महिमा करासाठी तो आंधळा झाला आहे. मोशेसोबत देव बोलताना देवानं म्हणलं मानवाला मुख्खा कोण बनवलं आणि त्याला आंधळं कोण बनवलं. आणि देवानं असे मोशेले प्रश्न केले आणि यासाठीच असं म्हटलेलं आहे का त्याच्याद्वारा सर्व काही निर्माण झाले आणि त्याच्या बगैर काहीच नाही होणार. त्याचे काम आहे. सृष्टी त्याचे काम आहे. एफेसियाची पत्री याचा 6वा अध्यायामध्ये 1वा अध्याय 6वा वचनमध्ये लिहिलेलं आहे का त्याचे काम 10 वेळ असे तिथं लिहिलेले आहे. देवानं आपला अनुग्रह मुफ्तमध्ये आपल्याला दिले आहे का त्याच्याद्वारा त्याची महिमा झाली पाहिजे. त्यानं आपल्या इच्छाच्या अनुसार आपले पुत्राद्वारा त्यानं आपल्याला बोलवले आणि जगाचा निर्माणचा अगोदरच देवानं आपल्याला निवडलेले आहे असं तिथं लिहून आहे. देवानं आपल्या महिमासाठी, देवानं आपल्यासाठी, देवानं आपल्या आदरसाठी सृष्टीचा निर्माण केले. तो न्यायी आहे आपल्याला सृष्टी सांगतो. त्याचा प्रेम आपल्याला सृष्टीचा निर्माणमध्ये दिसतो. आणि देवानं सृष्टीचा निर्माण केल्यानंतर हे माझी सृष्टी आहे म्हणून देवानं सांगितले. त्यानं आपल्या कामापासून 7व्या दिवशी विश्रांती घेतले. हा इंटरवेल आहे. हा विश्रांतीचा वेळ आहे. इटर्नल प्लॅन ऑफ क्रिएशन, इटर्नल प्लॅन ऑफ सल्वेशन. 1वा अध्याय 6 दिवसामध्ये सृष्टीचा निर्माण करणं हे देवाची पहिली योजना होती. आणि देवाला अजून दुसरी योजना बनवायची होती आणि ती योजना उद्धारची होती. आणि देवानं हे 2 योजना तयार केले आणि हे 2 योजनाच्या मधामध्ये विश्रांती दिवसाला ठेवले. लक्ष देऊन ओळखा आणि चांगले ओळखा. देवानं आपली पहिली योजनाले उत्पत्तीच्या 1ल्या अध्यायामध्ये पूर्ण केले. 3रे वचनापासून देवानं उद्धारची योजनाचा सुरुवात केली. मानवानं पाप केले, त्यानं फळ खाऊन आणि त्याला लज्जा काय आहे माहीत झाली. त्यानं लंगोट बनवून घेतली आणि त्या दिवस देव संध्याकाळच्या वेळी आदनच्या बागेमध्ये आले आणि देवानं आपले उद्धारची योजनाची तिथं सुरुवात केली. आणि त्याचे काम सृष्टीचा निर्माण करणे आणि त्याचे काम सृष्टीचं योजनामध्ये उद्धार करणे. आणि उद्धार यहोवाकडूनच आहे. द सल्वेशन ऑफ गॉड, देवाचाच आहे उद्धार. आणि याच्या मधामध्ये जे विश्रांतीचे काळ जे आहे 24 तास आहे.
देवाने 7वे दिवस विश्रांती घेतले. आणि एक मुस्लिम कन्वर्ट तो असं सांगत होता. हैदराबाद सिटीमध्ये तो काय सांगला, त्यानं असं सांगितले की ज्या दिवशी मानवाचा देवानं निर्माण केले त्याच दिवशी त्या लोकांना पाप केले. आणि असं सांगताना त्याचा असा अभिप्राय होते. आणि उत्पत्तीच्या याचा 1ला अध्याय 1ले वचन ते 3रे वचनपर्यंत या दरम्यानमध्ये किती वर्ष घडले याची माहिती आपल्याला नाही आहे. आणि आपल्याला आदमाची वय आदमानं पाप केल्यानंतर कळलं का हा किती वर्ष जिवंत होता. आणि हा मुस्लिम कन्वर्ट शिकवणारा व्यक्ती यानं आदमाचा मृत्यूविषयी असे सांगितलं का 8व्या दिवशी तो मरण पावला, 7व्या दिवशी विश्रांती घेतले. आणि देवानं इस्रायली लोकांना 7व्या दिवशी विश्राम करासाठी सांगितले. यासाठी का हा पवित्र दिवस आहे आणि हा दिवस फक्त यहुदी लोकांसाठी आहे. आणि हे जगामध्ये असलेले लोकांसाठी नाही आहे. देवानं म्हणले 7वा दिवस विश्राम करूया. त्या दिवसापासूनच विश्रांतीची सुरुवात नाही झाले. मोशेनं 1650 वर्षपूर्व आज्ञा आणली आणि आदामापासून 2354 वर्ष नंतर आणि इतक्या वर्षाचा आतमध्ये कोणीच विश्रांती दिवसाचा पालन नाही केले. आणि विश्रांतीचा दिवस फक्त यहुदीसाठीच आहे. आणि ह्या विषय हा संदेश मी तुम्हाला याची माहिती देणार. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 3रे वचनमध्ये देवानं 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरवला, कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्यानं केलेले सर्व कामापासून विश्रांती घेतले. आणि हा शब्द क्रिएटेड आणि मेड, क्रिएटेड याच्यासाठी हिब्री शब्द 12चा प्रयोग केला आणि मेड याच्यासाठी आसा याचा शब्द केला. आणि देवानं सृष्टीचा निर्माण केले आणि सृष्टीमधून सृष्टीचा निर्माण करणे आणि त्याच्यापासून विश्रांती घेतणे याचा अर्थ आहे का त्यांना पूर्ण आपले कामाले केले. When God completed his creation, he rested. त्यानं विश्रांती घेतले आणि विश्राम केले. आणि देवानं शून्यापासून सृष्टीचा निर्माण केले आणि त्यानं सृष्टीपासून अजून सृष्टीचा निर्माण केले असं शास्त्र आपल्याला सांगत आहे. आणि हे 2 शब्द तुम्हाला नाही समजले तर तुम्ही पवित्र शास्त्राचा उत्तर देऊ नाही शकणार. यासाठी हा 2 शब्द तुम्हाला ग्रहण करणं आवश्यक आहे. 4थ्या वचनपासून उत्पत्तीचे क्रम तो सांगून राहिले. देव यहोवा त्यानं आकाश आणि पृथ्वीला निर्माण केले. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण झाल्यानंतर आणि त्याचा उत्पत्तीचा क्रम हे आहे. त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते, कारण परमेश्वरानं अधा पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी नव्हते.
पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्या सर्व जमीनवर पाणी शिपडलेले व पसरलेले जात असे. आणि हे बघल्यानंतर उत्पत्ती याचा 1 अध्याय 1 वचनच्या नुसार देवानं शून्यपासून सृष्टीला निर्माण केले. लुसिफर याचा विद्रोह केल्यानंतर आणि जलशयानं पृथ्वी डुबून होती आणि देवानं जलाशयाला भूमीहून अलग करून कोरडी भूमी केल्यानंतर देवानं तिथं अदनचे बागाले निर्माण केले. आणि हे बाग एदनचा आदामासाठी बनवलेला एदनचा बाग होता. आणि देव म्हणत आहे का त्यावेळी जमीनवरत कुठंच झाडे आणि वृक्ष नव्हते आणि अत्यापर्यंत शेतीमध्ये काहीच वनस्पती उगले नव्हते. याचा अर्थ आहे का शेतीमध्ये बी नाही पेरली आणि वनस्पती नाही उगली. देवानं लावलेले वनस्पती व फळझाडे त्याच्याद्वारा आलेले फळामधूतले बी आदामाला लावायचे होते. यासाठी एदनच्या बागातून आदामाला काढल्यानंतर त्याच्यापाशी एकच स्रोत होता का ते बी झाडाचे काढून त्याला पेरायचे होते. आणि त्या वेळपर्यंत पाऊस नव्हतं आणि कोणतेही वनस्पती शेतामध्ये नाही उगले होते आणि धुके उडत होते. आणि धुकेच्या माध्यमातून तिथं त्याला शेती करायची शक्यता होती. आणि शास्त्रामध्ये सांगत आहे तिथं शेती आहे पण माणूस नव्हता. आणि उत्पत्ती याचा 2 अध्याय 7 वचनमध्ये देवानं नराला कसं आणलं ह्या विषयमध्ये इथे सांगताय. परमेश्वरानं मातीतून आदामाले निर्माण केले. देवानं जीवनाचे श्वासाला त्याच्या नाकपुड्यामध्ये टाकले. आणि यासाठी नर जीवत प्राणी झाला. मनुष्य त्रिएक आहे, आत्मा, प्राण आणि शरीर. देवानं श्वास फुकले तेव्हा तो जीवधारी झाला. देवानं श्वास फुकले तेव्हा तो आत्मा झाला. आणि आत्मा, प्राण, शरीर हा 3 भाग मिळून मानव एक झाला. तसेच देव त्रिएक आहे. पुत्र येशू, देव परमेश्वर आणि पवित्र आत्मा मिळून एकच देव आहे. तसंच आत्मा, प्राण आणि शरीर एक आहे आणि तो माणूस आहे. आणि कोणीच या 3 भागाला अलग नाही करू शकत आणि कोणीच या 3 भागाला अलग अलग सांगू नाही शकत. आणि हे तिघे मिळून राहते तेव्हाच त्याच्यामध्ये जीवन असतो. आणि देवानं मानवाला आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या समानतामध्ये आणि आपल्या व्यक्तित्वाला देवानं मानवाले अनुग्रहाच्या दारा दिले. देवानं मनुष्याला शरीर दिले. देव ऐकू शकते, देवाला कानाची आवश्यकता नाही आहे. आणि मानवाला ऐकासाठी कानची आवश्यकता आहे. देवानं कानाला बनवलं, देवानं डोळ्याला बनवलं. देवाले कान आणि डोळ्याची आवश्यकता नाही. मानव बोलावले तेव्हा देव ऐकू शकते. मानव बोलावले तेव्हा देव बघू शकते. मानवाला ऐकासाठी कान पाहिजे
बघासाठी डोळे पाहिजे आणि बोलासाठी तोंड पाहिजे, पण देवाला याची आवश्यकता नाही आहे. आणि देवानं जे काही आपल्याला दिले आहे त्याला आपण स्वीकार केले पाहिजे. परमेश्वर देवानं आदमाले निर्माण केल्यानंतर त्याला एदेनच्या बागेमध्ये ठेवले. गॉड मेड Adam with his own hands. परमेश्वरानं स्वतःच्या हाताच्या द्वारा आदामाचा निर्माण केले. स्तोत्रसंहिता 119 अध्यायामध्ये आणि स्तोत्रसंहिता 139 अध्यायामध्ये असं म्हणतो का देवानं माझ्या शरीराला निर्माण करताना माझ्या शरीराला मला बघलं तर मला आश्चर्य आणि भीती वाटते असं म्हणतो तो. परमेश्वराच्या हाताच्या द्वारा मानव निर्माण केले गेले आणि देवानं निर्माण केलेल्या व्यक्तीला एदेनच्या बागेमध्ये ठेवले. उत्पत्तीची पुस्तक याचा 2 अध्याय 8 वचनपासून आपण नमन करू. मग परमेश्वरानं देवानं पूर्वेकडे एदन नावाचे जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडवलेले मनुष्याला ठेवले. आणि त्या स्थळामध्ये विशेष प्रकारचे बाग देवानं ते बागाचे मशक्कत करासाठी आदामाला त्या बागेमध्ये ठेवले. एदेनमध्ये एक बाग, आपण याला एदेनचे बाग म्हणतो. देवानं एदेनमध्ये एक बागले बनवले. एदेन हे स्थळाचा नाव आहे, हे बागाचं नाव नाही आहे. म्हणून आपण एदेनच्या बाग म्हणून असं बोलावतो. आणि आपण एदेनले बघल्यानंतर एदेनच्या बागेच्या चारो दिशामध्ये देवानं एक नदीची स्थापना केली. देवाने ते बागेमध्ये प्रत्येक चांगले वृक्षाचे फळझाडे उपजवले आणि जीवनाचे वृक्ष तिथे होते. आणि देवानं ते बागेच्या बधामध्ये वाईट आणि बरेचे वृक्षाचे फळझाडे लावले. आणि आदामांना एदेनच्या बागेमध्ये काम करून बीज लावून फळझाडे उत्पन्न नाही केले, पण देवानं त्याला सर्व काही तयार करून दिले आणि तिथं सर्व प्रकारचे फळझाडे देवानं आदामासाठी दिले खासाठी. आदामपाशी स्वाभाविक जीवन होते आणि त्याच्याकडं आत्मिक जीवन पण होते आणि हे दोन्ही जीवन देवाकडून त्याले मिळाले. आणि तो ते फळ खाल्ले किंवा नाही खाल्ले किंवा तो नाश नाही होणार होता. आणि आदामाला भूक लागली तर त्याला ते फळ खाणं त्याला आवश्यक नव्हते. इथं आपल्याला 2 वृक्षाचं फळ झाडावर लक्ष लावायची आवश्यकता आहे. जीवनाचा वृक्ष आणि बरे वाईटाचं वृक्षाचे फळझाडे. जीवनाच्या वृक्षामध्ये काहीच पाप नव्हते, पण त्याच्या
चांगल्या पंचविषयमध्ये तिथं लिहून आहे. इट इज द नेचर ऑफ द फ्रूट इथपर्यंतच आहे. आणि या फळझाडाचा सृष्टी करणारा देव त्याला चांगलंच बनवलं आणि त्याच्यामध्ये कोणतेच पाप नव्हते. आणि याच्यानंतर त्या बागेला सिंचासाठी एक नदी त्याच्या मधातून निघाली आणि त्या नदीचे 4 भाग झाले. आणि पहिल्या नदीचं नाव पिशोन आहे. आणि ही नदी अरेबिया देशाच्या बाजूला होऊन जाते. हाविला याचा अर्थ आहे अरेबियाचा देश. त्या देशामध्ये सोनं आहे आणि हा देश अति सर्वश्रेष्ठ आहे. तिथं चांगले उत्तम वस्तू मिळतात. आणि इथं असं लिहिलेलं आहे की पिशोनची शाखा वाहून राहिली. आणि दुसऱ्या नदीचं नाव गिहोन आहे. आणि हे नदी किशोन देशातून वाहते आणि हे इथिओपिया देशातून प्रवाह करते. आणि तिसऱ्या नदीचं नाव आहे हिद्केल. आणि हे नदी पूर्व दिशामध्ये वाहते. अशूर याचा अर्थ आहे निनवे. आणि चौथ्या नदीचं नाव आहे फारात. आणि देवानं आदामाला घेतले आणि त्याला एदेनच्या बागेमध्ये त्याची मशागत करासाठी आणि त्याची रखवाली करासाठी ठेवले. आदामाचे काम का होते? ते बागेचे मशागत करणे आणि त्याची रखवाली करणे या 2 कामासाठी देवानं त्याला तिथं ठेवले. देवानं आदामसोबत बोलले होते. देवानं त्याला म्हणलं का या बागेमध्ये सर्व प्रकारचे तू फळं खाऊ शकते, पण बागेमध्ये मधामध्ये असलेले बरे वाईट आणि ज्ञानाचं फळ नको खाऊ. आणि ज्या दिवशी तू ते फळ खाणार त्या दिवशीच तू मरण पावणार असं देवानं आदामाला सांगितले. इथं देवानं आदामाला आज्ञा दिली आणि हे त्याला समजून आले. देवानं आदामाला पूर्णपणेनं बनवलं, परफेक्ट बनवला. आणि देवामध्ये काही भोलेपण आणि कशाच प्रकारची कमी नाही आहे. आणि देवानं आदामाला म्हटले का या बागेचे सर्व फळं तू खाऊ शकते, पण याचा अर्थ आहे का बागेच्या मधामध्ये असलेला बरे आणि वाईटाचे ज्ञानाचे फळं याचे फळ तू नको खाऊ. इट इज द ॲग्रीमेंट बिटवीन गॉड अँड ॲडम. आणि हे देवाच्या न आदामाच्या मधामध्ये अग्रीमेंट करार झाला. आणि अगर तू मला माझ्यासोबत करारमध्ये असेल तर हा फळ तू नको खाऊ. आणि याचा रिझल्ट हे आहे का ज्या दिवशी तू फळ खाणार त्या दिवशी निश्चित तोरणं तुझी मृत्यू होणार. याचा अर्थ असा आहे की तू माझ्यापासून दूर होणार. आणि तू माझ्यापासून दूर होते याचा अर्थ आहे का तू स्वतःहून माझ्या जवळ येऊ नाही शकत. हेच मृत्यू आहे.
इथं स्वाभाविक मृत्यूविषय नाही आहे, पण देवापासून दूर होणं हेच मृत्यू आहे. देवानं सर्वात पहिलं बोलणारा शब्द हेच आहे मानवासोबत, आणि पहिला शब्द आज्ञा आहे, आणि पहिला शब्द मृत्यूच्या बारेमध्ये सांगत आहे. परमेश्वरानं सांगलेल्या सर्व गोष्टीला आदामानं समजून घेतले आणि त्याला सर्व माहीत होते. आणि ज्या दिवशी तो स्वतःच्या इच्छानं त्या फळाला खाणार, त्या दिवशीच तो देवापासून दूर होणार. याचा अर्थ आहे का देवाचे तिरस्कार करणे आणि देवाच्या वचनवर विश्वास नाही करणे, असं आदमेला माहीत आहे, म्हणून देवाला माहीत होते. आदाम ज्ञानानं भरून होता, आणि देवानं म्हणले आदामचं एकटे राहणं ठीक नाही आहे, आणि त्याच्यासोबत राहासाठी सहाय्यक बनवण्यासाठी म्हणताय. 18 वचन हे मुख्य वचन आहे. देवानं सृष्टीचं निर्माण केल्यानंतर देवानं म्हटलं का सृष्टी चांगलं आहे, आणि त्याला तसंच आरंभ करताना आणि देवानं आदामचं निर्माण केल्यानंतर त्याच दिवशी त्याच्या विषयी विचार करत होते. मनुष्याचं एकटं राहणं ठीक नाही आहे. याचा अर्थ आहे का माणसाची पुनरुत्पत्ती नाही होणार, आणि तो एकटा असला तर देवाची योजना पूर्ण नाही होणार. देवाची योजना का आहे? इफिसी याचा 1 अध्याय 6 वचनच्या अनुसार ख्रिस्त विषय एक मोठा समूह आणि आकाश आणि पृथ्वीच्या द्वारा येशू ख्रिस्तासोबत एक मोठी जनसंख्या, खूप लोक त्याच्यासोबत वास करण्यासाठी, आणि देवाच्या दृष्टीमध्ये आदामचं एकटे राहणं चांगले नाही आहे. देवानं बघितले की आदामचं एकटे राहणं चांगले नाही आहे, आणि आदामाला हे कळले पाहिजे की एकटेपण म्हणजे का आहे आणि कसं माहीत होणार. तेव्हा परमेश्वरानं आणि तेव्हा देवानं पृथ्वीवर असणारे प्रत्येक जीवजंतू, वनप्राणी, ग्रामप्राणी, आकाशातील पक्षी सर्वांना आदामापाशी घेऊन आले, आणि आदामानं त्या प्राणीला जे नाव दिले ते नाव त्या प्राणीचे पडले. तेव्हा परमेश्वरानं आदामाला बनवल्यानंतर त्यानं लवकरच हवाचा निर्माण नाही केले, आणि त्वरित आदामाला गाढ झोपेमध्ये नाही नेले, आणि आदमेला हे समजून येतवरी का तो एकटा पण का आहे, तेवरी देवानं त्याला गाढ झोपमध्ये नाही नेले. सृष्टीचा निर्माणमध्ये देवानं एका मोठ्या कामाला केलं. आकाशातील पक्षी आणि वनातील प्राणी आणि ग्रामप्राणीला याची सृष्टी देवानं केली, आणि प्रत्येक प्राणीचे 2-2 जोडपे आदामापाशी आले, आणि आदामानं त्याचे नाव ठेवले. आणि आदामानं प्राण्याचं नाव ठेवताना त्याला ह्या गोष्टीचा अहसास झाला का तो एकटा आहे.
आणि आदामानं त्या जोडपेचं नाव ठेवताना अगर देवानं असं नाही केलं असतं तर त्याला समजून नाही आलं असतं का तो एकटा आहे. यासाठीच देवानं प्रत्येक प्राणीचे 2 जोडपेला आदामापाशी नाव ठेवासाठी आणले. आणि आदामानं त्याचे सर्वाचे नावं ठेवताना त्याचा मेल कोणासोबतच नाही झाला आणि अंतमध्ये तो एकटाच राहून गेला. आणि त्यानं सर्वाचे नाव ठेवले आणि ते सर्व त्याच्यापासून निघून गेले. आणि सर्व प्राण्यांना नर आणि नर म्हणून देवानं बनवले. आणि देवानं सर्व जीवजंतूला नर आणि मादा म्हणून त्याच्या समोर आणले. सर्व प्राणीचे जीवजंतू 2 आहे, परंतु तो एकटाच होता. आणि 20 वचनमध्ये त्याला कोणी सहाय्यक नव्हता, तो एकटाच राहून गेला असं तुम्ही याला लक्षात घ्या. सर्व प्राणी त्याच्यापाशी आले आणि त्यानं सर्व प्राणीचे नरमादाचे नाव ठेवले, पण आदामानं त्याच्यातून एकाला पण आपला साथीसाठी निवडले नाही आणि तो एकटा राहून गेला. तेव्हा परमेश्वरानं तेव्हा जेव्हा सर्व प्राणी आदामापासून निघून गेले आणि एक प्राणी बी आदामाची सहायतासाठी तिथं नव्हते, तेव्हा देवानं आदामाला गाढ झोपेमध्ये टाकले आणि त्याची पसडी काढली. पसडी काढून त्या भागाला पुन्हा मासेनं बुजवून आणि त्या पसडीपासून देवानं हवेला निर्माण करून आणि हवेला देवानं आदामपाशी आणली. तुम्हाला हे समजायचं आहे का देवानं आदामाला गाढ झोपेमध्ये टाकले. गाढ झोपेमध्ये असताना आदामाला कसं माहीत पडलं का त्याची पसडी देवानं काढली म्हणून. आणि त्या पसडीच्या द्वारा देवानं हवेचा निर्माण केले म्हणून देवाला कसं माहीत पडलं, आदामाला कसं माहीत पडलं. आणि त्याच्या हाडापासून त्या हवेचा निर्माण झाला हे आदामला कसं माहीत पडलं. लुका शुभसंदेशामध्ये वंशावली सांगत असताना आदाम देवाचा पुत्र आहे म्हणून त्याची समाप्ती झाली. ॲडम इज द सन ऑफ गॉड. आदाम पाप करूच्या अगोदर आणि आदामाला देवानं आपले स्वरूप आणि समानताले दिल्यानंतर आणि आदाम सर्व काय बघू शकत होतो आणि आदामला सर्व काही माहीत होतं. आदामामध्ये देवाची समानता आणि स्वरूप असल्यामुळे तो देवासारखं सर्व बघू शकत होतं, पाहू शकत होतं आणि माहिती करू शकत होतं. आणि देवानं आदामापासून पसडी काढून आणि त्या जागेला मासेनं भरून आणि त्या पसडीपासून हवेला निर्माण करून देवानं त्या नारीला आदामपाशी आणले. कासाठी देवानं नारीला आदामपाशी आणले? देवानं तिला ह्यासाठी आणले का आदाम तिचे नाव ठेवले पाहिजे. आणि नावं ठेवणे प्रक्रिया सुरू होते. आणि आपण याचं वर्णन बघत आहोत. आणि हे सर्व कहाणी नावे ठेवण्यामध्ये आहे. परमेश्वराने आणलेले प्रत्येक प्राणीचे नाव आदामानं ठेवले आणि त्याला परत पाठवले. आणि देवानं नारीले आदामापाशी आणले तेव्हा आदामानं नारीचे नाव हव्वा ठेवले. तिला परत पाठवले नाही, परंतु तिला आपल्यापाशीच ठेवून घेतले.
सर्व प्राणीचे नाव आदामाना ठेवून त्यांना परत पाठवले. पण हिला आणल्यानंतर आदामानं हिचे नाव ठेवून खूप आनंदित झाले आणि आपले जवळ ठेवले. आणि आदाम रोमॅन्टिक झाला आणि अति तो खुश झाला. तेव्हा आदामानं असं म्हटलं, माझी पसडीतून काढलेली पसडी आणि माझ्या मांसातली मांस आहे आणि हे नरातून काढलेली आहे म्हणून हिला नारी म्हणणार. प्राणीचं नाव ठेवल्यानंतर आदामानं नरातून निघलेली नारी हे नाव आदामानं ठेवले नारी म्हणून. नर म्हणून निघलेली नारी, पुरुषामधून निघलेली नारी, आदाम म्हणून निघलेली नारी. यासाठी नवरा बायको आई वडिलाला सोडून एक राहणार असं लिहून आहे. आणि मोशे असं सांगत आहे का आदाम आणि हवेला आई वडील नाही आहे आणि ते लोक मनुष्यासारखे लहान म्हणजे जन्म घेऊन मोठे होऊन त्यांचं लग्न नाही झालं. पण आदाम आणि हव्वा ते परिपूर्णतानं त्यांचं निर्माण झाले. ते शक्तिमान होते, पूर्ण चांगले होते, बुद्धिमान होते आणि सर्व गोष्टींमध्ये ते लोक परिपूर्ण होते. याचा प्रकार त्या दोघांची देवानं सृष्टी केली. आदाम आणि हव्वा एदेनच्या बागेमध्ये ते लोक एक झाले आणि त्यांचा विवाह झाले. आणि हे सर्व काय देवाच्या उपस्थितीमध्ये घडले. आणि ते दोघं देवाच्या उपस्थितीमध्ये एकामेकाला स्वीकार करून आणि त्यांचं लग्न होऊन देवाच्या उपस्थितीमध्ये ते दोघं जण एक देह झाले. मॅरेज इज कम्प्लीटेड इन द प्रेझन्स ऑफ गॉड. विवाहाच्या विषयामध्ये अगर बोलायचं आहे ते एक मोठा उपदेश सांगू शकतो मी. आणि हव्वा इथं आदामाची बायको झाली. आणि आपण आदामाच्या गोष्टी ऐकलं तर हव्वा आदामाची बायको होण्यासाठी तिनं बिलकुल संकोच नाही केली. पण आदामानं घोषणा केली की ही माझी आहे. आणि त्यानं म्हटलं हे नर म्हणून काढलेली नारी आहे, हे माझी आहे आणि अशी घोषणा आदामानं केली. आणि आदामानं स्वतःचा परिचय हवेला दिले आणि म्हटलं की मी तुझा पुरुष आहे. आणि आपण विवाहामध्ये बघतो का पुरुष कशी वाचा नारीसोबत बांधते. आणि आपण इथं बघतो का आदामानं स्वतःहून हवेला अर्थात नारीला स्वीकार केले. आणि हवेनं संपूर्ण हृदयानं आदामाला स्वीकार केले देवाच्या उपस्थितीमध्ये. विवाह झाल्यानंतर नवरा बायको आपल्या आई वडिलाला सोडून एक होणार. याचा अर्थ आहे का दोन पांढऱ्या कागदाला घेऊन त्याला चिपकवणे हमेशासाठी, त्याच्यानंतर ते कधीच वेगळे नाही होणार. मिट्टी घेणार याचा अर्थ आहे प्रेम करणं, हृदयानं
हृदय मिळणे. शरीर वेगळे वेगळे आहे, मन वेगळे वेगळे आहे, पण दोघेही एक झाल्यानंतर एकच देह होते. तिथे नवरा आणि बायको तयार होते आणि हेच लग्न आहे. लग्नाचा अर्थ आहे का नवरा बायको एक होणं न एक विचारमध्ये राहणं. आणि देवानं त्याला आशीर्वाद दिले, फळे फुडे आणि समृद्ध होऊन जावा आणि पसरा. आणि नवरा बायको म्हणजे एकामेकावर आधारित राहणारे, त्याला आपण नवरा बायको म्हणतो. आणि एकामेकावर आधारित असताना ते लोक देवावर पण आधारित राहते. देवानं दिलेले कामामध्ये हवा आदामाची सहायता करणार. देवानं स्त्रीला पुरुष डोके होण्यासाठी दिले आणि देवानं पुरुषाला बायकोला शरीरच्या तोरमध्ये दिले. स्त्रीचे डोके पुरुष आहे, पुरुषचे डोके ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचे डोके देव आहे. आणि असं ख्रिस्ताचा विवाह होणार, याचा पूर्वचा विवाह आपण बघत आहोत. आणि हे जगाचा प्रथम विवाह आहे. आणि एदनच्या बागेमध्ये आदाम आणि हवा या दोघांच्या जीवनाचा एक होवाचा देवाच्या समोर आपण बघत आहोत. आणि यासाठी मोशेनं विवाहाविषयी बोलले. विवाहाचा पूर्व शारीरिक संबंध करणं हे देवाच्या दृष्टीमध्ये पाप आहे. विवाह होतवरी पवित्र जीवन जगणं हे देवाच्या दृष्टीमध्ये उत्तम आहे. यासाठी विवाहाच्या पूर्व पुरुष आणि स्त्री आपल्या जीवनामध्ये प्राधान्य पवित्रताला दिले पाहिजे आणि एकमेकाशी वाचा बांधणं आवश्यक आहे. आपण बघतो आदाम आणि हवा एदेनच्या बागेमध्ये दोघांनं वाचा बांधली देवासमोर. आदामनं हवेसोबत केलेली वाचा. आदामानं हवेला मोठा सन्मान दिले. आदामानं हवेला म्हटलं का तू समस्त मानव जातीची आई होणार. हे किती मोठा सन्मान आहे. आणि हव्याच्या द्वारा मानव जातीचा निर्माण होणार. देवानं किती मोठ्या उद्देशाच्या द्वारा स्त्री आणि पुरुषाचा निर्माण केले. देवानं जे अनुग्रह त्या लोकाला दिले, त्याच्या रिश्त्यामध्ये अगर आपण बघितले तर, आणि देवानं त्याले बनवले म्हणून त्याचे रिश्ते देवासोबत नव्हते, पण ते देवाच्या द्वारा त्याची निर्माण झाले म्हणून ते देवाचे संबंधी झाले. आणि त्याचे आत्मिक रिश्ते आहे. आणि ते लोक समस्त भूमंडलचे प्राणी, आकाशातील पक्षीसाठी स्वामी होते. आणि त्याच्यामध्ये सामाजिक रिश्ते होते. आणि सामाजिक रीतीनं त्याच्यामध्ये हार्मिक होते. त्याच्या मधामध्ये विभाजन नव्हते, त्याच्या मधामध्ये वाद नव्हते, त्याच्या मधामध्ये प्रेम होते. आणि त्याच्यामध्ये
साठी विश्वासयोग्यता होती आणि देवासाठी त्याचे रिश्ते खूप चांगले होते सोबत, आणि देवाचे अनुग्रहाले स्वीकार करून देवाचे दास बनून होते. आणि ते लोक निवास करताना त्याच्या मधामध्ये काय मत आणि भेद नव्हते. ते लोक एक दुसऱ्यासाठी जीवन होते. एक दुसऱ्यासोबत ते लोक विश्वास योग्य होते. आणि आपण अगर त्यांचं व्यक्तिगत जीवन बघितलं तर ते लोक समान होते आणि एक दुसऱ्याप्रती ते लोक स्वतंत्र होते. देवानं त्याला बनवल्यानंतर देवावर ते आधारित असताना देवानं त्या लोकाला स्वतंत्रता दिली आणि त्याचे रिश्ते देवासोबत आहे आणि देवाने निर्माण केलेले सृष्टीसोबत त्यांचे रिश्ते आहे आणि समाजामध्ये त्यांचे संबंध आहे कोणासोबत वाद नसताना. आणि मानसिक रीतीनं ते लोक चांगले आणि तंदुरुस्त होते आणि एकामेकामध्ये काय त्यांचं भेद नव्हतं आणि दोघेही मिळून चांगले जगत होते. आणि पाप करायच्या अगोदर देवासमोर आदम आणि हव्वा एक समान होऊन आपल्या जीवनाला ते लोक देवासमोर जगत होते. आणि देवानं दिलेले त्याला जिम्मेदारी आणि काम करासाठी हव्वा आदामची सहायता करासाठी होती असं आपल्याला दिसते. आणि देवानं दिलेली आज्ञा बरे वाईटाचे आणि ज्ञानाचे वृक्षाचे फळ नाही खाण्याबद्दल यांना माहीत होतं असं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. परमेश्वर यहोवानं त्याला हे सर्व सांगितलं आहे असं आपल्याला ग्रहण करायचं आहे. उत्पत्ती याचा 2 अध्यायामध्ये आपण बघतो की देवानं सांगितलेली आज्ञा आहे अजून येऊन हवेला देवानं आज्ञा दिली असं आपल्याला दिसत नाही आहे. ती अशी बोलताना की देवानं आम्हाला सांगितलं याच्याद्वारा आपल्याला कळते का तिला देवाची आज्ञा माहीत होती. आणि ते दोघे संपूर्ण होते आणि ते दोघे मिळून असताना देवाच्या संगतीमध्ये नवरा बायकोसारखे असते. ते दोघे एक देह झाले आणि ते दोघे नग्न होते आणि त्या दोघाला काहीच लाज नव्हती. आणि ते दोघे देवाच्या महिमामध्ये होते. त्याला स्वाभाविक लाज वाटत नव्हती, त्याला याची माहिती नव्हती. आणि ते दोघे एक देह होऊन देवाला प्रसन्न केले. आपण 2 अध्याय इथं अंत करत आहोत.